पावसाळ्यामध्ये निसर्ग संपन्न असलेल्या कोकणाचं रूप अधिकच खुलतं। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये असलेलं कातळसडे तर तुम्हाला मोहून टाकतात। या कातळसड्यांवरती विविध प्रकारची फुलणारी फुलं त्यांची रंगसंगती भुरळ घालते। फक्त कोकणातच आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळणारी दुर्मिळ अशी दीपकाडी, कापरी कमळ यासारखी फुलं या कातळसड्यांवरची जैविक संपन्नता अधिक स्पष्ट करतात। या कातळसड्यांवरती नजर जाईल तिकडे तुमच्या दृष्टीला ही फुलं पडतात। विविध प्रकारची दुर्मिळ अशी फुलं पाहण्यासाठी अभ्यासकांसोबत पर्यटक आणि निसर्गप्रेमी देखील या परिसरात आवर्जून येत असतात। आज आपण देवाच्या गोठणे या सड्यावर आलेलो आहोत आणि इथे आपल्याला कापरे कमळ नावाचं एक सुंदर फूल बघायला मिळतं। याचं सायंटिफिक नाव आहे क्लिओम अँग्युलाटा। लोकल भाषेमध्ये इथे त्याला पाण तिळवण किंवा कापरे कमळ असं म्हटलं जातं। दीपकाडी कोंकणेन्स परत त्याच्या नावात कोकण आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कोकणाचं नाव हे जगभरात सुद्धा पोचलेलं आहे। कोंकणेन्स नाव ठेवण्यामागचं कारण आहे की ही फक्त कोकणात प्रदेशनिष्ठ, ज्याला आपण एंडेमिक म्हणतो, तशा प्रकारची आढळणारी वनस्पती आहे आणि कोकणातल्या तुरळक एक साधारण 30 ते 40 सड्यांवर याचा अधिवास आपल्याला बघायला मिळतो।